म्हणजे देव आपल्यात आहे. बरोबर. तर देव आपल्यात कसा आहे तो असा. आपण जे विचार आणि विश्वास ठेवतो, कृती करतो, त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत असतात आपल्या आयुष्यात. सो की मेडिटेशन केल्याने आपण आपल्या स्वतःला ओळखायला लागतो आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण स्वतःला ओळखत नसल्यामुळे आपण आजूबाजूच्या लोकांचे ओपिनियन घेऊन आपलं आयुष्य जगत असतो. झोपताना रात्री जे विचार करू आणि सकाळी उठताना जे विचार करू ते खरे होतात. मग ते चांगले करावेत. मग मी ह्याच्यावर दोन्ही प्रकारे अनुभव घेतला. नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. व्हायब्रंट माइंड पॉडवरती आपण वेगवेगळे विषय, वेगवेगळे व्यावसायिक, सोलोप्रुनर सिरीज असेल, माझी नवीन ग्राउंड झिरो सिरीज असेल, ह्या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत. आणि आपण आत्ता बघतोय 10वी-12वीचे रिझल्ट लागले, आता करिअर चॉईसेस आले. करिअर म्हणलं की त्याच्यातून पैसे किती मिळणार आलं, मग त्यांची लग्न होतील त्या मुलांची, मग त्यांची वयं होतील, हेल्थ इश्यूज आले. ह्या सगळ्या आयुष्याची मोळी बांधण्यासाठी सुरुवात कुठून करायची, ह्याचा सगळा आकार द्यायला, करिअर्स घडण्यासाठी आणि करिअर्स बदलण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये शिफ्ट केले तेव्हा मला असं जाणवलं की तुम्ही माइंडसेटवर काम करायला पाहिजे. आता माइंडसेटवर काम आपण शाळेमध्ये तर काही शिकलेलो नाहीये, ते हे कसं घडणार किंवा हे कसं असतं किंवा हे नवीन काय प्रकरण आहे. मग वाचत गेले थोडी इंटरनेटवरती माहिती. ही 2018-19ची गोष्ट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक खजिना सापडला आणि त्या खजिन्याची जी सुरुवात, ती वाचनाची सुरुवात, ती मेडिटेशनची सुरुवात जी झाली, तिथून मी आज इथे बसलेली आहे. आणि आज आपल्याबरोबर मनी अबंडन्स कोच, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच बसलेली आहे, माधुरी बोंद्रे. तुझं खूप खूप स्वागत व्हायब्रंट माइंड पॉडवरती. थँक्यू सो मच. धन्यवाद मला बोलावण्यासाठी सुद्धा आणि म्हणजे ह्या विषयावर बोलण्यासाठी सुद्धा. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केलं त्यासाठी. आणि आपण इन्व्हाइट केल्यावरती तू इथे आलीस आणि आज माझ्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांना हे जे काही इम्पॉर्टंट नॉलेज आहे, ज्याच्यासाठी सगळ्यांची धडपड आहे, ते तू आम्हाला सांगणार आहेस. याच्याबद्दल आम्ही खूप एक्सायटेड आहे. आमचं कॉन्व्हर्सेशन पण जेव्हा चालू होतं, खरं तर हे मागच्या वर्षी घडणार होतं, पण अर्थात डेस्टिनी थोडीशी आपण म्हणूया तशीच असते ती. ते घडत आली कीच बरोबर समोर येतं सगळं आणि तेव्हाच कनेक्ट होतो आपण. सो तुम्हाला आणि मला तिच्याशी कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला, पण आज आपण कनेक्ट होतोय आणि आय एम सो एक्सायटेड फॉर इट. कारण हा माझ्या पण खूप आवडीचा विषय आहे माधुरी. ओके. आपण लहानपणापासून हे ऐकत आलोय ना की घरात आपण भांडत असू एकमेकींना, म्हणजे लहानपणी बहिणी होतो आम्ही, तर भांडणं व्हायची, काहीतरी बोललं जायचं आणि असं घरातले मोठे म्हणायचे, अगं चांगलं बोलावं, संध्याकाळची वेळ आहे, वास्तू तथास्तू म्हणत असते. म्हणजे काय, पॉझिटिव्ह थिंकिंग. येस, बरोबर. म्हणजे थोडक्यात तेच तुमचे थॉट्स, तुमच्या ॲक्शन्स त्या रियालिटीमध्ये बदलतात. तर माधुरी, हे खरं आहे? येस, नक्कीच. हेच मी ॲक्च्युली सांगते सगळ्यांना की तुमचे विचार तुमचं आयुष्य घडवतात किंवा तुम्ही जे बोलाल तेच तुमच्या आयुष्यात खरं होतं. तर ह्यावर मी अभ्यासही खूप केला आहे आणि मी जे विचार करते ते माझ्या आयुष्यात खरे होतात आणि तसेच ते दुसऱ्यांच्या आयुष्यातही ते जे विचार करतात ते खरे होऊ शकतात. हेच सांगते मी सगळ्यांना. आणि ते कसे, हेच ह्याबद्दलच आपलं सगळं बोलणं होणार आहे आता. किंवा आपण कसं आपले स्वतःला कमांड करू शकतो, आपलं मन कसं आपलं ऐकत असतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्या आयुष्यात गोष्टी बदलत असतात, त्यावरच आपण आता बोलणार आहोत. एक्झॅक्टली. ह्या विषयाची जेव्हा आम्ही सुरुवात करणार होतो तेव्हा आमचं डिस्कशन सुरू होतं, तर आमच्या दोघींची सिमिलर थोडीशी, नॉट एक्झॅक्टली, पण माधुरीच्या बाबतीतली जी काही हिस्ट्री आहे ती आत्ता सांगेलच आपल्याला. पण आमचं असं झालं की करिअर चेंजेस केले आम्ही. येस, बरोबर. जस्ट चेंजिंग माइंडसेट. हो, आणि तो खूप मोठा हे असतो आयुष्यातला. आणि माधुरीच्या बाबतीत अजून एक सांगेन की शी मॅनिफेस्टेड हर जॉब ॲज वेल एज हर हजबंड ऑल्सो. आणि ती जी काही स्टोरी आहे ते तिच्याचकडनं ऐकू. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सो माधुरी, तुझी थोडी ओळख सांगशील आणि ह्या कोचिंग
इथपर्यंत येण्याचा तुझा प्रवास कळेल आम्हाला. येस येस नक्की. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राहळकर, इकडचं आहे, फक्त सगळीकडेच माधुरी बोंद्रे असं आहे. मी मुळातली कम्प्युटर इंजिनियर आहे. येस. आणि 13 वर्ष IT मध्ये जॉबही केला आहे मी. TCS आणि HCL मध्ये, म्हणजे ते सगळं चांगलंच होतं. म्हणजे त्याच्यातही चांगला काम चालू होतं. देन वन फाईन डे मला अब्रॉड जाण्याची इच्छा होती आणि मग काही सर्कमस्टन्सेस असे होते की शक्यता कमी होती, जाण्याचं पॉसिबिलिटी कमी होत्या. पण पोस्ट कोरोना माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा काही बदल घडले. कोरोनामध्येच रादर असं म्हणेन मी. माझी मुलगी झाली 19 मध्ये, त्याच्यानंतरच सगळं आयुष्यात बदल झालेत रादर असं म्हणेन, तिच्या जन्मानंतर, आणि चांगले असं. सो त्यानंतर मी मेडिटेशन सुरू केलं, कारण मला BP आलं होतं किंवा मला त्रास व्हायचे, निगेटिव्हिटी आली होती थोडीशी, जी कधीच आयुष्यात नव्हती आणि ती आली होती. तर ते का होतंय, कशासाठी होतंय, ह्या सगळ्या प्रश्नांमधून उत्तरं सापडण्यासाठी मेडिटेशन करायला सुरुवात केली. त्या मेडिटेशन बरोबर ते इतकं जास्त आपोआप होत गेलं माझ्याकडनं की मी ऑलमोस्ट 2 to 3 years 2-2 तास वगैरे मी बिनधास्त मेडिटेशन करत असायचे. कारण मला त्याच्यात मजा यायची, काहीतरी नवीन कळतंय असं व्हायचं. म्हणजे आत 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 जात गेले मी. आणि तो एक अनुभव आहे मेडिटेशन, हा सांगण्यापेक्षा अनुभवावंच सगळ्यांनी. हो. तर तसं मी करत गेले आणि आताही मी करतेच, पण आता ते 20-20 मिनिटावर आलंय एवढं, कारण वेळेच्या ह्यानी बदलतात गोष्टी. 1 तास एक्सप्लोर करताना जे काही तुला मिळत होतं, जे मिळवायचं होतं, ते तू आता कमी वेळेतही मिळवू शकतेस, कारण प्रॅक्टिस झालेली आहे तेवढी. राईट, अगदी तसंच आहे. सो कधीही निगेटिव्ह वाटलं की पटकन मेडिटेशन केलं की झालं सॉर्ट सगळं, असं होतं. आणि रोज होतं, म्हणजे कारण आपण रोजच जगत असतो, रोजच गोष्टी घडत असतात. सो स्टार्ट तिथे झाला मेन महत्वाचा. तसं माझ्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग म्हणा, हे सगळं मी 12वी पासून 2009 साधारण तेव्हापासून वापरतच आहे. फक्त मला त्याच्या मागे लॉजिक आहे असं वगैरे सगळं माहिती नव्हतं तेव्हा. आणि एवढे पॉप्युलर हे वर्ड्स पण नव्हते. आता अगदी परवलीचे एव्हरीडे आपल्याला ऐकायला येतं ह्याच्याबद्दल की हे काय आहे, ह्याच्यानी काय होतं. पण आता त्याच्यातला अभ्यास माझा इतका वाढला की त्यामुळे मी जे विचार करेन ते माझ्या आयुष्यात खरं होतच. निगेटिव्ह असतं त्याच्यामध्ये, अधोरेखित, म्हणून ते करायचं नसतं. म्हणजे तेच आता मी सांगणार आहे की जे काही आपण करतो ना ते सगळं खरं होत असतं. सो आपल्याला जे पाहिजे ते म्हणायचं पॉझिटिव्ह, आणि जास्त करून म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या पाहिजेत त्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर मी जे सांगत होते जर्नी, ॲज इन मी दुबईला गेले, जॉब करण्यासाठी गेले, बट दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. तिथे मी कोचिंग सुरू केलं. मस्त. आणि न्यू, कारण हे कोचिंग इंडस्ट्री आता नवीन आहे आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःबद्दल असं जाणवलं, मला स्वतःबद्दल असं नाही, एकूण परिस्थितीबद्दल, की काही गोष्टी आहेत त्या लहानपणापासून शिकणं गरजेचं आहे, ज्या शिकवल्या जात नाही. हो, स्कूल ह्याच्यामध्ये हे काहीच नाहीये करिक्युलम मध्ये आपल्या अजून तरी, की ज्याच्यामध्ये हरकत नाही. तिच्यासारख्या कोचेसची खरंच गरज आहे आणि आय एम ग्लॅड की आपण आज तिला भेटतोय आणि तिच्याकडनं आपण जाणून घेतोय. येस. सो मग तिथे मी शिकले होतेच सगळं त्यावेळी, त्यामुळे आता चालू करायचं. मग जॉब मिळेपर्यंत काय करू, तर मी स्टार्ट केलं आणि मी पुस्तक लिहिलं त्यावेळी. दॅट वॉज द वन ऑफ बेस्ट थिंग हॅपन्ड इन माय लाईफ असं म्हणेन, कारण कमी वयात झालं होतं ते, पण तेही छानच लिहिलं गेलं. माझ्या मेंटरच्यामुळे लिहिलं गेलं माझ्याकडनं, कारण तुम्ही लिहा, बिंदास लिहा, कारण प्रत्येकाकडे एक काहीतरी क्वालिटी असतेच, प्रत्येक माणूस लिहू शकतो. या दृष्टीने ते झालं. ते लॉ ऑफ अट्रॅक्शनवरच लिहिलं, कारण मी कळत नकळत वापरत होते ना, ते सगळे मला आठवलं. मग मी हे असं केलं आणि असं झालं होतं. मग ते यू थॉट समथिंग आणि यू मॅनिफेस्टेड. राईट. आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टीच पहिल्यापासून करत आले, जस्ट दॅट कॉन्शियस एफर्ट्स नव्हते. आता मी कॉन्शियसली, म्हणजे कसं, याआधी मला करोडो मिळवायची इच्छा नव्हती, आता ती आहे. हा डिफरन्स आहे की आता मला मिळणार आहेत हे मला माहिती आहे. आधी मिळवायचं आहे पण चाललंय, म्हणजे समोर छान चाललंय, असं आहे, बरं आहे आपलं सगळं, असं चाललं होतं. हेच मला विचारायचंय. सो चालू सगळं छान होतं, कारण लहानपणापासून सगळं चांगलं होतं. कोकणात राहिलेली आहे मी, सो निसर्गात वगैरे, आणि घरचं पण सगळं छान. सो सगळ्याच गोष्टी मस्त होत्या. इथेही आल्यावर तसं काही नाही, लग्न झालं 6-8 वर्षांनी इथे येऊन, तिथेही सगळं चांगलं, त्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता. आणि मीही स्वतः जॉब करत होते. पण
असतं ना काहीतरी शिकत राहावं आयुष्यामध्ये, ह्याच्या पुढे काय करू, कारण त्याच्यात आनंद मिळत नाहीये. हाही एक असतो, पर्पज काय आहे आपल्या जगण्याचा आहे, हेही मला थोड्या ह्याला जाणवायला लागलं होतं की मी नक्की कशात चांगली आहे. कारण IT मध्ये काम तर करते पण त्याच्यातही उच्च लेवलला जाऊ शकत नाहीये. मग कुठे अडतंय माझं, मी कशात तरी चांगली असेल ना, हा प्रश्न मला पडत गेला. आणि त्याचं उत्तर मेडिटेशन थ्रू मी स्वतःला विचारलं तेव्हाच मला मिळालं की यू आर गुड इन दिस. की मी सांगते लोकांना ऐकायला आवडते असं व्हायला लागलं. म्हणजे ते कोचिंग जी सुरुवात केली ना ती खूप छान झाली. दुबई मराठी मंडळ, आणि तिथे सत्कारही झाला. म्हणजे दॅट वॉज पहिल्यांदाच होतं आणि एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आणि अचानकपणे खूप छान त्यांनी तिथे स्वागत खूप छान हे केलं. आणि मग असं झालं की मग आता जॉब तर नाही करायचा आहे, हे माझं ठरलं. घरातले म्हणत होते पण आय एम गुड ॲट दिस अँड आय वॉज शुअर की गोष्टींना ऑफकोर्स प्रोसेस असते, 2 मिनिटात हल्ल्या असं होत नाही, पण येस 1 वर्षात हलतील. या याने मी मग विचार केला की बिझनेसच करायचा तर पुण्यात यावं. कारण मग ते सगळं इथे सेट आहे. दुबईमध्ये परत स्ट्रगल करून परत गोष्टी हे करत बसण्यापेक्षा, आणि मुलगी लहान होती, बाबा बरोबर नव्हता, सगळ्याच गोष्टी होत्या. सो मग इकडे आले 2023 ऑक्टोबरच्या दरम्यान आले आणि मग फुल टाइम कोचिंग सुरू केलं. त्यावेळीच जेव्हा गोष्टी घडायच्या असतात ना, योग्य मेंटर मिळत गेले, योग्य माणसं आयुष्यात येणं हे पण महत्वाचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्केटिंग सुद्धा खूप महत्वाचं असतं. ते कसं करायचं याचा काही गंध नव्हता. त्या माणसामुळे समजायला लागलं. फेसबुक मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग सगळं मला यायला लागलं. अरे वा. आणि त्याचं अवॉर्डही मी मिळवलं. आत्ताच जस्ट हे म्हणते तसं की कोचिंगमधलं फर्स्ट लेवलचं म्हणजे इम्पॅक्ट पण केला आणि काही रेव्हेन्यू जनरेट करतो आपण ना, तसं रेव्हेन्यूचं ते अवॉर्ड, माइलस्टोन गाठला मी, त्याचं ते अवॉर्ड मिळालं. असं झालं. पण इम्पॅक्टिंग पीपल्स लाईव्स असं त्याचा हे होता. तर ते खूप छान. आणि त्याचा एक मला ते की मेडिटेशनमुळे आलेली ती आहे की वी आर ऑल वन. आपण सगळी लोक एनर्जी लेवलला एक असतो. एनर्जी हा एक भाग असतो. म्हणजे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडात सगळं काही एनर्जी आहे, एनर्जीचंच बनलं आहे. आपली एनर्जी आपल्या आत्म्यात असते. सो एनर्जी लेवलला प्रत्येक माणूस कुठे ना कुठे कनेक्टेड आहे. आणि हे क्राऊन चक्र ओपन झाल्यामुळे मला इतकं फील होतं प्रत्येक माणसाचं, किंवा ज्याची त्याची वेगवेगळी परिस्थिती असते पण ती सुद्धा कशामुळे असू शकते. आणि मग ते आय कॅन चेंज देम, हा माझा भाव असतो की जर ते कुठे अडचणीत असतील तर मला ते बदलता, इफ दे आर स्टक, तर ते बदलणं शक्य आहे. आणि आपण लॉजिकल विचार करून ते नाही शक्य होत. म्हणजे हे सुद्धा लॉजिकलच आहे जी मी बोलते, त्याला सगळं सायन्स आहे. पण आत्ता आपण त्याला मॅजिक का म्हणतो, कारण म्हणजे मी मेडिटेशन अनुभवावं का म्हणते, कारण त्याच्या मागचं सायंटिफिक प्रूफ आपल्याला एक्सप्लेन करता येईल का नाही, किंवा त्याच्याबद्दल मे बी अजून तेवढं हे पण चालू आहेत रिसर्चेस असं. पण दॅट इज सायन्स आहे. आणि बाहेरच्या देशातूनही येत आहेत ह्या गोष्टी. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा मेडिटेशन थ्रू लोकांना बरं सुद्धा केलं जातं. असे डॉक्टर जो डिस्पेन्झा आहेत, म्हणजे इज अ PhD न्यूरो सायंटिस्ट आहेत. सो त्यांचंही मला खूप मोटिवेशनल हे वाटतं. त्यांच्या इथे गेलेले लोक असे बरे होऊन येतात, म्हणजे असं वगैरे. पण ते पैशाच्या बाबतीतही आहे. म्हणजे सगळं काही आपण जे मनात विचार करतो तेच देवाला मिळतात. म्हणजे युनिव्हर्सकडे आपण अहम ब्रह्मास्मी हे वाक्य आहे, उपनिषदांमध्ये लिहून ठेवलं आहे. म्हणजे देव आपल्यात आहे. तर देव आपल्यात कसा आहे तो असा. आपण जे विचार आणि विश्वास ठेवतो, कृती करतो, त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत असतात आपल्या आयुष्यामध्ये. सो विचार हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तो डीप, म्हणजे वरवरचे विचार आपण खूप करत असतो. दिवसाभरात 70,000 विचार असतात. माय गॉड. सो त्याच्या सायन्समध्ये जसं आता मी त्याच्यामध्ये PhD सुद्धा करते, माइंड प्रोग्रामिंग आहे, त्यामुळे मला अजून ते जास्त डिटेलमध्ये कळतंय. सो त्याच्यातनं कळत जातं की केवढं सायन्स आहे याच्यामध्ये, जितकं शिकू तितकं कमी आहे. आणि एवढं छान आपल्याला मुळातच दिलंय देवानी, आणि त्याचाच उपयोग आपण करत नाही. आणि मला हे मिळत नाहीये, मला ते होत नाहीये, माझ्याकडनं हे होणं शक्य नाही, ह्यात खूप लोक अडकलेली आहेत आता. की कसं करू, काय करू. स्वतःच्याच आत आहे सगळं. फक्त आपण ते शांत बसायला वेळ दिला पाहिजे. 10 मिनिटं तरी डोळे मिटून शांत बसलं पाहिजे, आपल्या आत शिरलं पाहिजे. जेवढं आपल्या आत शिरू तेवढं आपल्याला सक्सेस मिळणं शक्य आहे. आणि मग ते कुणासाठीही आहे.
गरीबातल्या गरीबासाठी सुद्धा आहे आणि श्रीमंतातल्या श्रीमंतासाठी सुद्धा आहे. कारण पैसा असूनही लोक खूप सुखी असतात असं नाही. कारण माझ्याकडे जे लोक येतात त्याच्यामध्ये असे पण आहेत की भरपूर पैसा आहे, सगळं आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण आनंदीच राहता येत नाही. समाधान एक्झॅक्ट. पैशांसाठी किंवा कुठलाही माइंडसेट हे करण्यासाठी पहिली स्टेप आपण मेडिटेशननी सुरू करायला पाहिजे शक्यतोवर. बर, इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि मी तुझी जर्नी तर खूप इन्स्पिरेशनल आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर, मग आई होणं, मग परदेशात जाणं, व्हेरी इंटरेस्टिंग ऑल दिस. आणि स्वतःच्या आयुष्यावर पॉझिटिव्ह हे करून तू स्वतःवरच इम्पॅक्ट करून आणि मग आता तुला सगळ्यांसाठी हे नॉलेज तुला शेअर करायची इच्छा आहे. दॅट इज ऑल्सो अमेझिंग. एक म्हणजे असं एक जाणवलं की एक नातं असतं ना पैशांशी आपलं, आणि ते नातं नीट करता आलं पाहिजे. कारण आपली नाती तर खूप असतात. आता एक स्त्री म्हणलं किंवा एक पुरुष म्हणलं तर किती नाती आपण निभावत असतो, त्यात एक पैशांचं नातं. तर पैशांशी नातं नीट करण्यासाठी आपल्याला माधुरी मदत करणार आहे. तर मी तिला ना 3 सिनॅरोज देते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, अबंडन्स असेल, मनी असेल, ह्याच्याबद्दल इतके पॉडकास्ट आणि नॉलेज आहे ऑलरेडी अवेलेबल. पण बघणाऱ्यांच्या मनामधले प्रश्न प्रत्येक वेळी उत्तर मिळतच असं नाही. सो मला माझ्या दृष्टीने 2-3 जे सिनॅरोज आहेत आणि त्या सिनॅरोमध्ये आपल्याला माधुरी काय हेल्प करू शकेल हे जाणून घ्यायचं. दॅट्स गोइंग टू बी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस पॉडकास्ट. नक्कीच. सो माझं पहिला सिनॅरो आहे आणि आपण इथे नातं, रिलेशनशिप, माइंडसेट हे जास्त हायलाईट करतोय. सो त्या दृष्टीने आपण बघूया. सो सीन नंबर 1 आपण कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये एक हाऊसवाईफ आहे. आपण आता रिलेशनशिप, माइंडसेट, मनी ह्या सगळ्यांच्या कनेक्शन मधनं माधुरीशी बोलतोय. तर सीन नंबर 1 मध्ये एक हाऊसवाईफ आहे. शी इज डिपेंडंट ऑन समवन विथ गुड सेन्स की आपला हजबंड आहे आणि ते दोघं मिळून छान संसार करतायत. पण तिच्या मनामध्ये तिला माहिती आहे की हे आपले पैसे नाहीत आणि आता मला खूप पैसे कमवायचे आहेत. तर तिने तिचा माइंडसेटवर कसं काम करायला पाहिजे की तिच्याकडे पैशांबद्दल तिची निगेटिव्ह एक थॉट निर्माण झाला ना की पैसे आहेत. म्हणजे इमॅजिन करा की नवरा तर म्हणतो सगळी सॅलरी घरी देऊन की हे सगळं तुझं ते माझं, ताटात वाटीत वगैरे ना आपण ऐकलेले डायलॉग्स आहेत. बट शी इज नॉट हॅपी विद इन हर सेल्फ. तर हे कसं सुधारायचं? येस, आता हा खूप छान आहे विषय. म्हणजे ऍक्च्युली छान हे काढलंय तुम्ही प्रश्न असा. कारण ह्यातूनच कळत जातं की एक्झॅक्टली माइंडसेट म्हणजे काय काम करतो आपल्या आयुष्यामध्ये. सो ह्याचं रिअलायझेशन मलाही एक दिवशी आलं की सगळ्या गोष्टी विचार, विश्वास आणि कृती ह्यांनी घडतात. हे मी आता सांगितलं. सो तुम्ही जसा विचार करणार, मग मला घरी बसून काही मिळणं शक्य आहे का, बरोबर, हा जर असा विचार केला तर थोडासा निगेटिव्हिटीकडे जातो की मला काय मिळणार आहे घरी बसून. असा विचाराने तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केला की तुम्हाला नाही मिळणार आहे. कारण यू आर गिव्हिंग कमांड टू युनिव्हर्स की नाही मिळणार, नकोय मला, असं उलटं जातं बेसिकली. पण मला घरी बसून मला जसं पाहिजे आहे तसं मला मिळणार आहे, असं वाक्य सुद्धा स्वतःशी आपण बोललो पॉझिटिव्ह ह्यानी. आता सिनारिओ वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये. मुळात निगेटिव्ह असू शकतं कारण हाऊसवाईफ झालं, मुलं झाली की बायकांना थोडे त्रास होतात, मानसिक त्रास होतात आणि कुठे ओपन अप नाही होता आलं की मग ते खूप निगेटिव्हिटी असते मनामध्ये. मग त्याच्यातून मी हा पॉझिटिव्ह विचार कसा करू, हाही विषय होतो त्याच्यामध्ये. सो ह्या सगळ्यामध्ये ही टूल्स आणि टेक्निक्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची आपल्याला उपयोगी येऊ शकतात. त्यातलं पहिलं होओपोनोपोनो आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त 4 वाक्य बोलतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्या 4 वाक्यांनी आपण स्वतःला माफ करतो. आपण जे सगळे स्वतःचे विचार मनामध्ये आणले, मी घरी बसून मला कोण देणार आहे, ह्यासाठी मी स्वतःची माफी मागते. किंवा मी काही काम न करता मला कोण पैसे देणार आहे, ह्या विचारांसाठी सुद्धा आपण स्वतःची माफी मागतो. जेव्हा असं करायला लागतो तेव्हा तुम्हाला आपोआप बदल दिसायला लागतात. हे टूल का सांगितलं मी, कारण असं मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह विचार करू नका, बरोबर, नाही शक्य आहे कोणाला, कारण येतातच, खूप अवघड आहे तो विषय. त्यासाठी हे टूल वापरायचं की हे फक्त काय टूल याचं काय, आय एम सॉरी, मला माफ कर, मला पुन्हा एकदा क्षमा कर, धन्यवाद, आणि माझं माझ्यावर प्रेम आहे किंवा युनिव्हर्सवर प्रेम आहे. युनिव्हर्स म्हणजे माझ्यातला युनिव्हर्स असा हे आहे. जसं मी म्हटलं अहम ब्रह्मास्मी, देव आपल्यात आहे,
तो युनिवर्स आपल्यातच आहे, कारण आपण जे मनामध्ये विचार करतो ते देवाला कळलेलेच असतात. मग देवा तुम्हाला कधी देशील हा आपला विचार जो असतो तो किती मनापासून तुम्ही बोलताय त्याच्यावर डिपेंड असतं सगळं. भावना किती महत्वाची आहे, त्याच्या भावनाच सगळ्यात महत्वाची आहे रादर, की पैसे मला घरातून मिळतील ह्याबरोबर तुमची जर भावना ही, म्हणजे हे जे वाक्य आहे ना ते परत परत आपल्या मनात आपण रिपीट केलं ना की भावना सुद्धा निर्माण होते हळूहळू. आधी खोट्यात रिपीट करायला लागते की डमी आपण सुरुवात करू शकतो की पटकन कुठनं भावना येणार ना की नाहीयेत पैसे, दिसतंय ना नाही मिळत आहेत पण पाहिजे तर आहेत. मग त्यासाठी आपल्याला ही भावना निर्माण करायला हवी. त्या जगामध्ये सगळं काही एनर्जीचं बनलं आहे. जशी आपली एनर्जी वाढत जाते तसं आपल्याला जे हवं ते मिळायला लागतं. एनर्जी वाढणे म्हणजे काय, सकारात्मक विचार करणं वाढणे. म्हणजे स्वतःबद्दलच, दुसऱ्याबद्दल करा असं पण म्हणत नाही, पण आपणच आपल्याला इतकं कमी लेखत असतो रोजच्या जीवनात की सगळीकडनं आपण पुरेसा पडायचा प्रयत्न करतो पण ते होत नाही समहाव, कारण सगळी शेवटी आपण माणसं आहोत. मनामध्ये जागा तर असली पाहिजे, ती साठवून गेला. लहानपणापासून साठत आलेले निगेटिव्ह विचार सबकॉन्शियस मध्ये साठलेले असतात. ते जर बाहेरच नाही पडले आणि अजून तुम्ही साठवताय, त्याच्यातनं हेल्थ इलनेस तर वेगळाच आहे, प्लस पॉझिटिव्हिटी येणं हा एक मोठा मुद्दा ठरून जातो. मग हे सगळं बाहेर काढण्यासाठी होपोनोपोनोचा उपयोग होतो की स्वतःला माफ करा. प्रत्येक गोष्टीमध्ये जनरल आपण ना जजमेंट करून टाकतो कुठच्याही गोष्टीचं, अगदी कशामध्ये पीपल वी आर आणि हे जनरल असतं. आपण कोणाला भेटायला गेलं ना, हा ना असा असेल हे असतं, आपण सहज ठरवतो आपल्या मनात आणि त्यानेच बोलायला लागतं समोरच्या माणसाशी. आणि हे मी खूप, आता मला एनर्जीज रीड होतात की एखादा माणूस कोणत्या ह्याने बोलतोय, काय बोलतोय, आणि ओके असं माझ्या मनात होतं की तुम्ही कसं बोलताय असं होऊन जातं. पण ते प्रॅक्टिसने येणारी गोष्ट आहे ती. आणि हे आपोआप यायला लागलं मलाही की बाबा मला आता जजमेंट्स येत नाही, मी करतच नाही कोणाबद्दल, कारण मला तो भाव आलाय ना की सगळी माणसं एकच आहोत, कुठेतरी आपण एकत्र जोडलेले आहोत. आणि त्यामुळेच कदाचित ते मला दुसऱ्यांचं अपलिफ्टिंग करायला सुद्धा हेल्प होते की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा मला लागत नाहीत, मी त्यांचं सोल्युशन देते. म्हणजे तेही एक ऑरा म्हणतो ना, ते तयार झालंय की त्याच्यामुळे मी लोकांना सोल्युशन द्यायचं काम करते. त्यांचं फील करण्याचं काम माझं नाहीये. बरोबर, तुम्ही बऱ्याच दुःखात आहात पण ते तुम्हीच काढलेलं, म्हणजे तुम्हीच निर्माण केलेलं दुःख आहे, फक्त ते तुम्हाला कळत नाही की ते तुम्हीच निर्माण केलं आहे. असा विषय थोडासा कठीण बोलले आता, पण नो बट व्हेरी इम्पॉर्टंट आहे खरंच. रिफ्लेक्ट, आपण म्हणतो ना, एखादं आपण आज पॉडकास्ट ऐकतोय किंवा काही वाचतो तर ते काही गोष्टी आपण मार्क करून ठेवतो की हे इम्पॉर्टंट आहे. तसं आता तू हे बोललीस ना, खरंय, हे आय विल बी ऑल्सो लिस्निंग टू दिस अगेन अँड अगेन की आपणच आपलं तयार केलेलं असतं आणि ते आपणच भोगत असतो. माय गुडनेस. आणि रिपीटेडली जे मनातल्या मनात बोलतो ना तेच ते खरं होतं, तेच रिपीट, तेच आहे ते. म्हणजे मी जे म्हणते ना, कारण हे मी स्वतः पण ऑब्झर्व केलं की कधी कधी आपल्याला, मग माझ्याच बाबतीत असं का होतं, हा जो विषय आहे ना, हा मी सुद्धा स्वतः केलं, मलाच असं का होतं आणि तसंच झालं मला. म्हणजे अगेन मी अट्रॅक्ट केलं हेच बोलून असं. सो हे प्रत्येक जण करत असतं. इट्स नॉट मी, इट्स अबाउट एव्हरीवन असं आहे. म्हणून रोज मेडिटेशन करायचं असं आमचं मगाशी बोलणं होतं की वाय वी डू इट एव्हरी डे. ठीक आहे ना, थोडे दिवस केलं मग आपण झालं असं नाहीये, आपण एव्हरीडे ते 70,000 तू म्हणलीस विचार करतो, ते विचार करणार, पुन्हा आपण ते बनवलेलं सगळं हे करणार, मग पुन्हा मेडिटेशन करा, पुन्हा ते पुन्हा जमवा. अमेझिंग आहे हे. आणि हे रोज केल्याने गोष्टी बदलतात. म्हणजे बरं, एक दिवस करतात, 2 दिवस करतात, मग कन्सिस्टन्सी निघून जाते. प्रोक्रॅस्टिनेशन, आज नाही, आत्ता नाही, मी उद्या करतो. बिग टॉपिक आहे हा, फार आवडीचा आहे. आणि प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे तू बोल, आय वॉन्ट टू लर्न दॅट ऍक्च्युअली. हो, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे असं होतं की नाही, एक्सरसाइज व्यायामाच्या बाबतीत सुद्धा आपलं नसतं का, आजचं जाऊ दे, उद्या सकाळी उठून करते, सोमवारपासून करते, 1 जानेवारी. सो हा सुद्धा विषय असतो खरं तर. पण हे सगळं अगेन आपलं मन आहे, मनाला आपण कमांड करू शकतो, दॅट्स 100%. आणि याचं मी डेमो पण देत असते सेशन्समध्ये आल्यावर की आपण कसं आपल्या मनाला सांगू शकतो आणि मन आपलं कसं आपलं ऐकत असतं. अरे वा. आणि जेवढं आपण स्वतःला सांगू तसं ते आपल्याप्रमाणे काम करायला लागतं. सो विचार करताना तुम्हाला काय पाहिजे ह्याबद्दल विचार करा. म्हणून मगाशी जसा हाऊसवाईफचा विषय काढला,
आता तुम्ही इतक्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये आहात तेव्हा होपोनोपोनो आधी करा, मग स्वतःमध्ये क्लॅरिटी आणायला हवी. त्याच्यातनं येते निगेटिव्ह विचार निघून गेले की हळूहळू क्लॅरिटी यायला लागते की हा मला नक्की काय हवंय, मला पैसे कमवायचे आहेत का, किंवा मला दुसरं काही हवंय का, माझा समाधान कशात आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी येतात. पण बसून पैसे मिळू शकतात का, तर हो, तुमची तेवढी फ्रिक्वेन्सी असली पाहिजे, एनर्जी असली पाहिजे, मिळू शकतात. पण हे जरा खूप प्रॅक्टिसने येण्याची गोष्ट आहे. नाहीतर मग लगेच लोक घेतील की या असं म्हणल्यात म्हणजे असं होणार, असं नाही. सो क्रक्स ऑफ द हे आहे की काही टूल्स वापरायला पाहिजेत. मी तिच्याशी बोलताना पॉइंटर्स काढले की काही टूल्स वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण निगेटिव्ह थॉट्स वरती काम करायला पाहिजे. म्हणजे तू टेक्निक होपोनोपोनो दॅट्स ओके. ते हवाई लँग्वेज मध्ये, सो पटकन ते होतही नाही, म्हणजे थोडंसं कठीण पडतंय. बट आय लव्ह दॅट टेक्निक व्हॉट शी सेड. आणि तिनेच एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं की ज्याच्यात आय फॉरगिव्ह यू जे असतं तर ते स्वतःसाठी आहे, नॉट फॉर एनीवन एल्स. आपणच आपल्याबद्दल किंवा निगेटिव्ह जे काय असेल तर ते आपणच आपल्याला फॉरगिव्ह करायचं आहे. अमेझिंग माधुरी, तुझ्याशी म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट टेक्निक्स आहे. आणि क्लॅरिटीवर तू आता वी केम टिल क्लॅरिटी की आपण हे सगळं केल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली व्हॉट डू वी वॉन्ट अँड देन विल मूव्ह अहेड फ्रॉम देअर. असं बापरे. म्हणजे हे बोलताना असं मला जाणवतंय की खूपदा ना आपल्याला असं असतं की माझं आयुष्य सोपं आणि सुकर व्हावं, आपली इच्छा असते, आपण हे बोलत असतो, हे रोज बोलायचं माझं आहे असं बोलायचं. पण अगं त्याच्याच पॅरलल दुसरा एक थॉट पण येतो माधुरी, हे माझं कसं होणार. हाच तो प्रॉब्लेम आहे. बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह आणि फ्रंट ऑफ द माइंड पॉझिटिव्ह. ह्याच्याशी कसं डील करणार, त्याच्यासाठी आहे म्हणजे मेडिटेशन ही त्याचा ऑप्शन आहे. हे मला हे आधी व्हायचं की एक मी पॉझिटिव्ह विचार करते, तुला शक्य आहे का, असं मागे एक निगेटिव्ह मन पटकन बाहेर येतं त्याच्यातनं. एक्झॅक्टली. तर त्यासाठीच एक तर स्वतःला फॉरगिव्ह करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जमलं तर दुसऱ्यालाही, म्हणजे तो कर्मा लेवलचा पार्ट आहे जे मी आता सध्या खूप प्रयत्न करते की आत्ता माझ्या आयुष्यात जे काही घडते ते माझ्याच कर्माचं फळ असतं. मग ते मागच्या जन्मातलं असू दे नंतर ह्या जन्मातलं असू दे. सो ऍक्सेप्टन्स लेवल इतका जास्त आहे आता माझ्यामध्ये, विच इज गुड. म्हणजे तो प्रॅक्टिसने येतो आणि मला तो आवडतो पण आहे की मला इथेच हे सगळं सोडायचं आहे, मला इथून पुढे काही दुःख घेऊन जायचं नाहीये. बरोबर. आनंदी राहायचं आहे, दुसऱ्यांनाही आनंदी जगायला शिकवायचं आहे. म्हणजे मला ज्या पद्धतीने जमतं ते. सर्वज्ञ आहे असं नाही, मी एक सोर्स आहे हे करण्याचा, कारण हे माझ्याकडे आलंय आता की मी बोलायला लागले की आपणच सगळं येत जातं माझ्या बोलण्यातनं, असं होऊन जातं. सो मी पण एक सोर्सच आहे हे करण्याचा, पण तो इतका छान मिळाला आहे. मुळात आवड लोकांना कनेक्ट होण्याची आहेच, सारखं बोलावं असं वाटणं, उगाच काहीतरी बोलण्यापेक्षा याचा खूप उपयोग तरी आहे. आयुष्यामध्ये बदल होतात आणि लिटरली आय कॅन सी दॅट की सेशन्समध्ये येणारी जी लोक असतात तर एवढा 3 महिन्याच्या याच्यामध्ये इतका जास्त बदल झालाय की आमचं पूर्ण विचाराची पद्धतच बदलून गेली की मी पूर्ण सकारात्मकच विचार करते. आता मला कधीही काही करताना निगेटिव्ह विचार येतच नाही. हे होतं, पण अगेन यू शुड हॅव सम मेंटर, हे मी म्हणते, कारण एनर्जी असते. जसं मला माझ्या वेळेला मिळाले, त्याच्यानंतर मी रिसेंटली आता 2 ठिकाणी जाण्याचा योग आला. आपणच सद्गुरू त्यांना सुद्धा समोरासमोर भेटणं झालं आणि श्री श्री रविशंकर तर अगदी एवढ्या ह्याच्यात भेटले. म्हणजे दॅट वॉज अ ट्रिमेंडस. परवाच म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मे 7 मेला मी तुला फोन केला होता. हो त्याच दिवशी ऍक्च्युली. हो मला म्हणालीस की मी आता नाही बोलू शकत आहे आणि आमचं तेव्हा ती म्हणली की मी आता इथे आहे. इव्हन आय वॉज थ्रिल्ड. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आपण नंतर बोलू, कारण हे सगळं ठरवायचं होतं ते. मस्त तुझं हे छान आहे त्याच्यामुळे. हो, त्यामुळे ऑरा एनर्जी ही तिथूनही आलेली आहे. म्हणजे एकदा गेलं की म्हणजे मला स्वतःला जाणवतं बदल की कसली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आले मी. म्हणजे फक्त राहिले 1 रात्र मी तिथे, ते समोर भेटले आणि एवढा बदल आहे माझ्यामध्ये स्वतःमध्ये. हा एनर्जीचा इफेक्ट असतो, पॉझिटिव्ह एनर्जी काय म्हणतो ना आपण, तर ते प्रॅक्टिस तर आहेच. म्हणजे मी शक्यतोवर प्रत्येक गोष्टीमध्ये खुसपत काढण्यापेक्षा ती सॉल्व कशी होईल हा प्रयत्न असतो, नेहमीच असतो माझा. की लॉजिकली जाऊन मग हे असं केलंच पाहिजे, मग ते असं केल्यावरच ह्याचं उत्तर असं मिळेल, हा जो विषय आहे त्याच्यापेक्षा
सोडून द्यायचं. दुसरे कोणी काही आपल्याशी वागतायत, कसेही वागत असतील, सोडून द्यायचं. आणि हेच गोष्ट सगळ्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, हे चारही एरियाज आहेत. चारही आपल्याला बॅलन्स्ड हवे आहेत. आणि बॅलन्स असेल तर आपण सुखी म्हणायला, म्हणजे आता सुख प्रत्येकाचं वेगळं असतं, स्टील हे सगळ्यांना हवं असतं, जनरली सब्जेक्टिव्ह आहे. पण पैसा, त्याच्यात अजून महत्वाची गोष्ट की पैसे मिळायला हवेत. मग ती सुद्धा विचारांचीच गोष्ट आहे. आणि मी लिटरली हे दाखवते करून की तुम्ही विचार केला तर तुम्हाला पैसे मिळतात. हे 10 दिवसाच्या सेशन मध्ये सुद्धा लोकांना मिळतात. त्या गॅरंटीज देते मी तशी. सो पण मी सांगते ते फॉलो केलं पाहिजे. त्याच्यासाठी नुसते येऊन नाही मिळत, नुसतं बसून नाही मिळत, हे तितकंच खरं आहे. राईट राईट. विचार मात्र छान झाले पाहिजेत. फक्त विचारांनी सुद्धा मिळतं, आपोआप समोरून अपॉर्च्युनिटी येतात. हे माझ्या बाबतीत जस्ट झालेलं आहे. त्यामुळे कमाल. हो. तू 10 दिवसांचं सेशन आता म्हणालीस माधुरी, तुझ्याकडे कोचिंग मध्ये तू काय काय आणि कशी प्रोसेस आहे कोचिंगची? ओके, तर पॉडकास्ट नंतरच आपण म्हणजे सेशन असतं 10 दिवसाचं लाईव्ह हे घेते मी. तर त्यामध्ये मी पहिली सगळी नकारात्मकता घालवून टाकण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर काम करतो. त्यानंतर गोल सेटिंग असतं. 3 दिवस नकारात्मकता घालवून टाकणं, 4थ्या दिवशी गोल सेटिंग, 5व्या दिवशी पैसे कसे मॅनिफेस्ट करायचे, म्हणजे विचार कसा करायचा पैशाबद्दलचा, आणि मग ते विचार केल्याने ते कसे मिळतात ह्याबद्दल सगळं असतं. 5 ते 9 हे 4 दिवसामध्ये आपली रिलेशनशिप आपल्या चालू असलेल्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये कशी इफेक्ट करत असते आणि त्याचाच पैशावर कसा परिणाम होत असतो, आणि ते कशी इनर आहे, म्हणजे आपल्या आतमध्ये त्या फिलिंग्स आहेत आणि त्यामुळे या गोष्टी घडतायत, ह्यावर आपण काम करतो. म्हणजे रिलेशनशिप, मग हेल्थ, मग पैसा आणि मग करिअर, असे 4ही गोष्टींचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होत असतो, आपल्या कोणत्या विचारांमुळे काय होत असतं, ह्यावर सगळं असतं. आणि लास्ट डे इज अ चक्रा मेडिटेशन. त्याने इमिजिएट एनर्जी वाढते. वा वा वा. सो हा बेसिक सगळ्यांना करता यावा यासाठी ठेवलेला हे आहे तो माझ्याकडनं. मस्त. सगळं चांगलं चांगलं आपण विचार करतोय, पण माधुरी मूव्हीज मध्ये बघ कसं दाखवतात की जो श्रीमंत माणूस असतो ना तो निगेटिव्हच असतो, कायम व्हिलन असतात बघ श्रीमंत लोक. आणि आपण पण लहानपणापासून ऐकलेलं असतं की पैसे काय झाडावर लागतात का, हे किती निगेटिव्हली बोललं जातं. किंवा पैशांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की कशाला हवेत जास्त पैसे, म्हणजे एवढ्या इतने में इतनाच मिलेगा, किंवा एवढंच एक कायम एक अशी कॅप असते की एवढंच. हो. हे निगेटिव्ह जे म्हणतो ना ते कसं त्या पैशांशी, त्या पैशांना का निगेटिव्ह लावलेलं आहे हे सगळं? आता काही लोकांना ते बॅलन्सही करता येत नाही, म्हणून कदाचित ते निगेटिव्ह लागलं गेलेलं असावं. कारण की जास्त पैसा मिळाला की डोक्यात हवा जाते असं म्हटलं जातं. कारण की आपण स्वतःलाच कोणीतरी समजायला लावतो जे आपण नाही होत. हा महत्वाचा विषय येतो त्याच्यामध्ये की आपण साधी माणसं आहोत, पण माझ्याकडे पैसा आला म्हणजे मी देव झालो, अशा पद्धतीने लोक आपोआप होतं. पण ते मग मी कोणीतरी असा जो भाव येतो त्याने तेवढंच आपटतो आपण. म्हणजे जो माणूस आपटतो सुद्धा तेवढ्या जोरात, वेगळ्या लेवलमध्ये असेल मे बी, किंवा काय जे आयुष्यामध्ये अप अँड डाऊन येतात ते त्याच्यामुळे येतात बेसिकली. मग ते कुठच्याही एरियामध्ये असू शकतात. अगेन पैसा खूप मिळालाय मग हेल्थमध्ये गेले असं पण असू शकतं. ते इट्स अ पार्ट ऑफ कर्मा, हेच होऊन जातं त्याच्यामध्ये. सो हे म्हटलं जातं, पण पैसा मिळवणं वाईट आहे का? तर नाही, कारण त्याची तर गरज आहे ना आता जगताना. आणि सगळं तर आपणच बनवलंय म्हणजे त्याला महत्वाचं, त्यामुळे गरज आहे. माणसानेच करन्सी आणली आहे, वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या करन्सी आणल्यात, मग आता तेच द्यायला लागतात ना सगळीकडे, मग मिळवले पाहिजेत. मग तो अप्रोच असणं वाईट नाही, पण डोक्यात हवा जाणं वाईट आहे, हा विषय आहे. आणि ती गेली की आपोआप आपण खाली पण येतो. म्हणजे मी कोणीतरी असा भाव यायला लागला की बरोबर माणसाचं म्हणजे ते खाली होत जातं. की मग ग्राउंडेड राहणं म्हणतात ना, ते जमायला पाहिजे त्याच्याबरोबर. मी स्वतःला सुद्धा असंच हे करते की मला ग्राउंडेडच राहायचंय कायम, की मी एक साधीच मनुष्य आहे. हा, मला नक्की खूप कमवायचं आहे, नो डाऊट, करोडो म्हणजे, पण किती कमवलं तरी मी हाडामासाची नॉर्मल माणूसच आहे. जे सगळे लोक करतात तेच मीच तेच करणार आहे. म्हणजे वेगळं काही करणार नाहीये, फक्त माझी एनर्जी वाढवणार आहे, चांगले विचार करून लोकांना त्याचा फायदा मिळेल ह्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. एवढाच त्याच्या मागचा हे आहे. बाकी सगळं सगळ्यांसारखंच असतं,
फक्त जसे लोक विचार करतात तसे ते समोरच्याला चढवून ठेवतात, हा असतो विषय. पण दॅट इज रिअली नॉट, म्हणजे खूप गरजेची आहे गोष्ट अशी नाहीये. पैसा मात्र आहे, म्हणजे त्याच्याशिवाय काही घडतही नाही आणि ते डोक्यात गेल्यावरही त्याचा उपयोग नसतो. सो बॅलन्स करता आलं पाहिजे आणि ते ह्या मोडॅलिटीज मधनं तेही होऊ शकतं. कारण स्वतःला तुम्ही जर सूचना देता आहात तर तेही घडणारच आहे की मला ग्राउंडेड राहायचं आहे. तर मी प्रत्येक वेळी जसं तुम्ही ग्रॅटिट्यूड फॉलो करता म्हणला, सो तसंच आहे हे सुद्धा. मी सुद्धा स्वतः म्हणजे थँक्यू, माझ्या बरोबर सगळं मला जे मिळतंय त्याच्यासाठी मी रोज थँकफुल असते त्या गोष्टीसाठी, कारण हे सगळं रेडी आहे माझ्याकडे आता. बरोबर. आणि त्याचबरोबर मेडिटेशन, त्याने तर इतकी जास्त रिअलायझेशन्स आहेत की ह्या जगाच्या 4D वर्ल्ड नावाचं एक गोष्ट असते, म्हणजे ते इतकं जास्त जायला लागलं ना की खूप हे आहे. पण मग तिथे गेल्यावर टाइम स्पेस काहीच नाहीये. आणि ते आपण मेडिटेशन मध्ये गेल्या गॅमा वेव्ज असं म्हणतो आपण, ब्रेन वेव्ज असतात त्या. आणि मॉंक्स वगैरे तिथे जातात त्या वेव्ज मध्ये, इझिली जातात कारण ते मेडिटेटर्स असतात. सो इट्स अ डीप नॉलेज अगेन. पण ह्या जनरल आपल्याला देवानी खूप दिले आहे, त्याचा फक्त साध्यापणाने आपण वापर केला. कारण ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी नॅचरली आहेत आपल्याकडे, अल्फा बीटा थिटाने सुद्धा मनातल्या गोष्टी पूर्ण होतात. बर, इंटरेस्टिंग. झोपताना रात्री जे विचार करू आणि सकाळी उठताना जे विचार करू ते खरे होतात. मग ते चांगले करावेत. मग मी ह्याच्यावर दोन्ही प्रकारे अनुभव घेतलेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अशा ह्यानी म्हणते मी की जॉब हवा होता, पण जे चाललंय ते चांगलं आहे हे पण होतं की एन्जॉय करायचं आहे. एन्जॉय करायच्या नंतर जॉब काही बघितला नाही वेगळा आणि तिथेच स्टक झाले. बरोबर. जेव्हा करत होते तेव्हा. सो नंतर असं जाणवलं की मी निगेटिव्ह स्वतःकडे हे करत होते की तेव्हा असं काय, उलटा तेव्हा वेळ होता, मुलगी पण नव्हती माझं, मी करू शकले असते सगळं. तेव्हा मी अडकवून घेतलं स्वतःच्याच विचारांनी स्वतःला. आणि नंतर आता सगळं मॅनेज करत करत करते असं झालंय ते, म्हणजे आता मला हवंय सगळं असं. बरोबर. सो ते असा ट्रान्सफॉर्मेशन असतं, असा विचारांचा डिफरन्स असतो. आणि मग आता मी ते मॅनिफेस्ट करतेय, नाही असं नाही, पण आता मी ते विचारांची दिशा बदलली की मग ते निगेटिव्ह चुकून होत होतं माझ्याकडनं, अशा पद्धतीने जात होतं, अननोईंगली होत होतं. मग आता माझं सगळं चांगलंच आहे, जरी नसलं तरी हे रोज म्हणत राहिलं की अल्टिमेटली ते व्हायला सुरुवात होते. कुठून तरी काहीतरी मार्ग निर्माण होतात. मी अपॉर्च्युनिटीसाठी तयार आहे हे म्हटल्यावर समोरून काहीतरी आपल्याला यायला लागतं की काही काम करायचं आहे, कशात इंटरेस्ट आहे, समोर माणसं तशी भेटायला लागतात. सगळं हे ना ठरलेलं असतं, कोण कधी केव्हा भेटणार आणि तसंच ते घडत असतं. मस्त. अमेझिंग कॉन्व्हर्सेशन की अमेझिंग कॉन्सेप्ट आज कळत आहेत. आणि तिने बोलताना अशा 2-3 आपल्याला आता टिप्स म्हणूया त्या सांगितलेल्या, मला असं वाटतं होपोनोपो. आय एम मेकिंग दिस मिस्टेक. ठीक आहे. ते टेक्निक तिने आपल्याला सांगितलेलं आहे. आता तिने सांगितलं की झोपताना आणि उठताना ह्या 2 वेळा आपण तेव्हा पॉझिटिव्हली कॉन्शियसली विचार करायचा आहे. म्हणजे हे अफर्मेशन कडे जातंय का? आपण अफर्मेशन बद्दल बोलतो, व्हिज्युअलायझेशन म्हणते मी हे, याला व्हिज्युअलायझेशन म्हणायचं. बरं. झोपताना चित्राच्या स्वरूपात आपण झोपेत ना काहीतरी विचार करतो आणि सगळ्यात पहिले आपल्याला चित्रच दिसतं. हे ऑब्झर्व केलं असेल तर ठीक आहे, नसेल तर ह्याच्या पुढे करा की मी समजा आता एक पिवळी बॅग घेऊन माणूस चालला आहे असं म्हटलं तर पटकन तुम्हाला काय डोक्यात आलं? पिवळी बॅग. तर चित्र दिसलं ना. सो दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअलायझेशन. सोपं म्हणून मी हे वाक्य सांगितलं, बाकी काही नाही. सो सगळे करत असतात ते कायम. सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात चित्र तयार होतं आणि मग ते रियालिटीमध्ये. एव्हरीथिंग इज लाईक दॅट. पहिलं व्हिज्युअलायझेशन आणि देन आपण रियालिटीमध्ये आणतो प्रत्येक गोष्ट. आता ते बिल्डर्स नाही का किंवा आर्किटेक्चर, तर ते सगळ्याची डिझाईन बनली जाते, ती आधी इथे बनते, मग ती कागदावर येते आणि मग ती रियालिटीमध्ये येते. सो असं ते हे असतं ना. सो त्यामुळेच तर घडतात ना गोष्टी. सो प्रत्येकच गोष्टीसाठी हे पॉसिबल आहे. सो तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे तर तुम्ही इथे बसून ते इमॅजिन रोज केलं तर अल्टिमेटली पैसे नसताना सुद्धा ते मॅनिफेस्ट होतं. माझे झालेलं आहे. ऑसम आहे. दिस इज गुड. ह्याच्याच पॅरलल एक स्टोरी सांगते. छोटीशी गंमत आहे. माझी मैत्रीण एकदा भेटली आणि आमचं नेहमी असंच चाललेलं असतं की आपण गर्ल्स ट्रिप करू.
आणि होत तर काही नाही, म्हणजे यू कॅन अंडरस्टँड की 4 बायका भेटल्या की प्लॅन्स तर 100 बनतात, प्रॅक्टिकल मध्ये काहीच उतरत नाही. मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एक मेकअपचं किट भरून ठेवूया. ओके, ऍक्शन घेतली बेसिकली आधी. आणि आम्ही लिटरली ट्रिपला जाऊन आलो. आय एम लाईक म्हणजे हे कसं घडलं मला आजपर्यंत ह्याचं म्हणजे हिच्याशी बोलताना जाणवतं की ओके आम्ही हे असं केलं होतं की आपण एक भरूनच ठेवू ना, म्हणजे जेव्हा जायचं तेव्हा पटकन. आणि व्हेन वी डिड दॅट वी लिटरली वेंट फॉर द ट्रिप. भारी, तीच ऍक्शन असते त्याच्यामध्ये. हे समथिंग वॉज मॅजिकल. आय फेल्ट की ऑफकोर्स काही लगेच नाही, म्हणजे हे भरायला सुरुवात केल्यावर आफ्टर फ्यू मंथ्स वी वेंट, पण ऍटलिस्ट वी वेंट. हो बरोबर आहे. काही काही असे कनेक्शन्स होत आहेत आता बोलताना असं जाणवत आहे. येस. सो व्हिज्युअलायझेशन आपण आता बोललो, ही टेक्निक एक तिने सांगितली आहे. मला एक 2 सिनेरो आपण कन्सिडर केले, तर 3rd सिनेरोमध्ये एक मला असं जाणवते की आपण एक हाऊसवाईफचा बघितला, पण एक माणूस आहे जो चांगलं कमवतोय आणि त्याची कपॅसिटी पण आहे, किंवा त्याचं नॉलेज म्हणा किंवा त्याचं एज्युकेशन आणि बरेच वर्ष जॉब केल्यामुळे एक अनुभव पण आलेला असतो. पण ही हिमसेल्फ थिंक्स की मला एवढंच मिळणार, माझी एवढीच हे आहे. ही इज नॉट रेडी फॉर अबँडन्स. तर मला ही अबँडन्स आणि रेडीनेस ह्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की का त्या माणसाला पुढे ग्रोथ नाही होणार त्याची. ओके, आता अबँडन्स असं म्हणायचं झालं तर त्याचा साधा अर्थ असा आहे की एनर्जीचं बनलंय जग, सगळं काही एनर्जी आहे. राईट. इन्फिनिटी जे म्हणतो ब्रह्मांडात, आकाशात बघितलं की इन्फायनाईटच आहे सगळं खरं तर. तसंच पैसा सुद्धा इन्फायनाईट आहे, माणसानीच बनवलेला आहे. दॅट इज एनर्जी. पैसा ही एनर्जीच आहे, कारण ती तर माणसानी सुद्धा बनवली आहे. प्लस आपण देवाणघेवाणीसाठी वापरतो. आधीच्या काळात काय होतं, पैसेच लागायचे नाही देताना घेताना, आता ते लागतात. मग ती बनवलीच जर आपण आहे तर आपल्याला हवी तेवढी आपण मिळवू पण शकतो. हाच विचार आहे तो. मग आता तुम्ही स्वतःलाच जर स्टॉप लावून घेतला की मला याच्यापेक्षा मिळणार नाहीये, बिलीफ निर्माण झाला, मला एवढेच मिळणार, मला एवढेच मिळणार, हे स्वतःच सुरुवात केली ना ते. मग बिलीफ, विश्वास निर्माण झाला की मला एवढेच मिळणार आहे, की मी एवढंच कमावणार आहे माझ्या आयुष्यात, की मी एवढंच करणार आहे. आता ते लॉजिकल आपलं एक माइंड असतोच. बरोबर. मग त्याप्रमाणे हा योग्य विचार आहे की प्रत्येक जण आपापलं काहीतरी ठरवून घेतात. पण मॅजिकली विचार केला तर इट इज अबंडन्स. मला जेवढं मिळेल तेवढं पाहिजे, म्हणजे अशा दृष्टीने, चांगल्या दृष्टीने मला म्हणायचं की जे माझ्यासाठी आहे ओके ते माझ्याकडे यावं. छान. हा जर विचार ठेवला, हा मी विचार ठेवते की आता मला जगभरात पोचायचंय. आता मी मराठीत आहे, पण आता तर मी जगभरात अशीही पोचतेच आहे, मराठी जी जिकडे जिकडे आहेत तिकडे तिकडे, कारण ऑलरेडी आहेत लोक सगळीकडनं. सो जगभरात पोचायचंय म्हणल्यावर मला कोणीही असू दे, मला प्रत्येकाकडे म्हणजे जिथे चान्स मिळेल तिथे आय एम रेडी टू गो. मला बोलायचं आहे. सो तिथे मी इगो नाही ठेवलाय की मला ह्याच्याकडे जायचंय त्यांच्याकडे नाही जायचंय, कारण एनर्जी. अगेन अबंडन्स हाच आहे की मला लोकांपर्यंत पोचायचंय, म्हणजे सगळ्यांना ह्याचा उपयोग व्हावा, कारण आहे ह्याच्यामध्ये कमाल आहे ही गोष्ट. जशी मला ती रिअलाइज झाली तशी सगळ्यांना जसं करायला लागतील तशी रिअलाइज होईल, आणि आयुष्य खूप सोपं आहे, ते सोप्या पद्धतीने जगता येईल. हाच एक त्याच्या मागचा मला हे वाटतो, म्हणजे चांगला उपयोग वाटतो सांगण्यामागचा. हे सगळं की आपण खूप काय 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 मनामध्ये ठरवून घेतो, त्याचे परिणाम म्हणून आपल्या हेल्थवर पण होत असतात, पैशावर तर असतंच. म्हणजे एक खराब झालं की सगळं एका पुढे एक होतच राहतं. जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक अवयव निकामी झाला की मग माणसाचं संपत येतं असं जे म्हणतो आपण, तसं हे ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे की हेल्थ खराब झाली तर रिलेशनशिप सुद्धा राहत नाहीत, मग पैशामध्ये पण प्रॉब्लेम येतो, मग जॉबमध्ये पण प्रॉब्लेम येतो. मग हे जे सिनारिओ आहेत, जर मनामध्ये काही साठवूनच नाही ठेवलं आणि स्वतःला माफ करत राहिलं, इव्हन दुसऱ्याला माफ करायचा प्रयत्न केला, तर सगळं बाहेर पडेल ना, आणि पडतं. खरंय खरंय. आणि जर थोडंसं राहिलं तर दॅट इज कर्मा पार्ट. अजून थोडा प्रयत्न करायचा, तेही बाहेर पडतं. अरे बापरे, कर्मा.
कर्माईज काय म्हणतात, एक वेगळा अख्खा विषय मोठा विषय तो. छान. आणि मगाशी तू ते गॅमा वेव्हज आणि हे सगळं इन्फायनाईट वगैरे, आय एम काय म्हणतात स्टार्टल बाय ऑल दॅट, आणि ओव्हरवेल्मिंग होतंय थोडंसं मला, पण खूप आवडतो मला हा विषय आणि माझा ह्याच्यावर विश्वास आहे. सो आज जे आपण पॉडकास्ट केलेलं आहे किंवा आज जे आपण एवढं छान कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे, तू मगाशी जे बुक म्हटली त्याचं तू नाव सांगच आम्हाला. सो आम्हालाही आवडेल ते वाचायला, कारण माझे बुक रिव्ह्यूजचे पण थोडे सेशन्स मी घेत असते अलॉंग विथ पॉडकास्ट, तर आय कॅन रिव्ह्यू दॅट बुक ऑल्सो फॉर माय ऑडियन्स. आणि त्यांना जे तू करती आहेस पॉडकास्ट किंवा तुझ्या कोर्सेसच्या माध्यमातून, तर त्या बुकच्या माध्यमातून पण बऱ्याच गोष्टी आपण घडवू शकतो. पण आम्हाला जाता जाताना 3 टिप्स सांगशील? हो, सांगते की आमच्या ऑडियन्सला की बिफोर दे जॉईन युअर कोर्स टू बी रेडी फॉर दॅट कोर्स, तर काहीतरी अशा 3 गोष्टी. सगळ्यात पहिले द न्यू यू विदिन यू, हे माझ्यामध्ये झालेल्या बदलचं म्हणून ते नाव सुचलेलं. अगेन इट इज अ डाउनलोड फ्रॉम युनिव्हर्स, असंच आहे ते नाव, असं आलेलं आहे, मेडिटेशन मध्ये सुचलेलं आहे. सो ते पुस्तकाचं नाव आहे जे अमेझॉनवर अवेलेबल आहे. त्यानंतर 3 गोष्टी, तर हे करण्यासाठी काही तयारी करायला लागते असं माझं म्हणणं नाही, कारण मीच करून घेते सगळं. ते आहे, कारण त्याच्यासाठी आहे ना की मग तुम्हाला सगळंच सांगते मी काय करायचं आणि कसं नाही. आणि तुम्ही काय करावं, तर एक होपोनोपोनो मी सांगितलं, दॅट इज विच इज बेस्ट थिंग टू डू. शांत श्वास घेणे, साधी गोष्ट आहे. आपण अर्धे श्वास घेत असतो, पूर्ण घ्यायला लागा, पोटापर्यंत एक श्वास गेला पाहिजे. असे 10 श्वास तरी दिवसाभरात घ्यायचे. त्याने स्ट्रेस रिलीफ होतो. पैशाच्या बाबतीत आलेला असू दे किंवा घरच्या गोष्टी कशामध्येही असू दे, स्ट्रेस रिलीफ होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन. आता ते सिमिलर आहेत पण वेगळे आहेत, 3ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मेडिटेशन म्हणजे डोळे मिटून बसणं आणि विचार जे येत आहेत ते ऑब्झर्व करणं, पाहणं. जे काही विचार 10 मिनिटं रोज बसणं, अलार्म लावून बसायचं. हे मी सगळीकडे सजेस्ट करतेच, पण आत्ताही मी म्हणते की मेडिटेशन केल्याने आपण आपल्या स्वतःला ओळखायला लागतो आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण स्वतःला ओळखत नसल्यामुळे आपण आजूबाजूच्या लोकांचे ओपिनियन घेऊन आपलं आयुष्य जगत असतो. खरं तर स्वतःचा निर्णय स्वतःपेक्षा जास्त दुसरे कोणी घेऊ शकत नाही. एक्झॅक्टली. पण तरी पण आपली डिपेंडन्सी असते की दुसऱ्यांनी काहीतरी सांगावं आपल्याला, व्हॅलिडेशन, असं व्हॅलिडेशन्स असतात. व्हॅलिडेशन बरोबर. त्या आपण घेतलेला निर्णय सगळ्यात बेस्ट असतो आपल्यासाठी, रादर दॅन दुसऱ्यांनी सांगितलं. इव्हन आई बाबा सुद्धा चांगल्यासाठी सांगतील, पण तुमच्या मनातलं तुमच्या मनातच असतं, ते त्यांनाही नाही हे होऊ शकत. असं असतं, हे मी अनुभवात घेतलेलं आहे. सो ह्या 3 गोष्टी तुम्ही करू शकता, सिम्पल आणि सोप्या म्हणून, प्रॅक्टिकल आणि डुएबल आहे. एव्हरी डे किंवा एव्हरी नाउ अँड देन आपण हे फॉलो करू शकतो. येस, अमेझिंग. छान इन्साइट्स म्हणूया ना आपण, किंवा आज सेव्ह करून ठेवण्यासारखा पॉडकास्ट झाला. की हे सेव्ह करून वेळोवेळी जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हा बघून त्याच्यावरती ऍक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि घेत असलो तरी आपण पुन्हा एकदा व्हॅलिडेशनसाठी परत हे बघायला पाहिजे की आज माधुरीनी. आणि मला एक छान एक नोटीस करण्याची हे सांगते की शी इज व्हेरी यंग आणि तिने स्वतःवर काम केल्यानंतर ती या कोचिंगमध्ये आलेली आहे. सो हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे की हे सांगोवंगी वगैरे आपण म्हणतो ना, असं नाही आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द अचिव्हमेंट म्हणूया, माधुरीची एक स्पेशालिटी म्हणूया. आणि आज आपल्याकडे माधुरी बोंद्रे आली आणि तिने आपल्याला एवढं छान सगळं सांगितलेलं आहे. तिच्या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती पण ती बऱ्याचदा नॉलेज शेअर करत असते, त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. सो थँक्यू माधुरी, तू आमच्याकडे आलीस आज आणि एवढं छान इन्साइट्स सगळ्यांना दिलेले आहेत. येस, मलाही छान वाटलं, प्रश्न छान होते, त्यामुळे थँक्यू सो मच. काहीतरी नवीन सुद्धा बोलायला, कारण ह्या विषयामध्ये सगळीकडेच होतं खूप थोडासा वेगळा, मलाही बोलायला मिळालं, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. आज जसं नॉलेज मिळालेलं आहे, आज जसं आपल्याला एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाता येतं आहे, तसेच छान एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर जास्त शेअर करा. आमच्या दोघींकडनं बाय बाय.